तुम्ही शहरात राहत असाल किंवा तुम्हालाही तुमच्या टेरेसवरती तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा तुमच्या खिडकीमध्ये जर तुम्हाला अशा पद्धतीनं ऑर्नामेंटल किंवा शोभेची झाडं लावायची असतील तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। सध्या मी पुण्यातल्या गणेशखिंड येथे असलेल्या विभागीय कृषी संशोधन केंद्राच्या रोपवाटिका विभागामध्ये आहे आणि या ठिकाणी जर तुम्ही बघितलं हे सगळे हँगिंगचे ऑर्नामेंटल प्लांट्स आहेत। यासोबतच या ठिकाणी जर बघितलं तर तुम्ही अगदी दारामध्ये किंवा अंगणामध्ये तुमच्या गार्डनमध्ये ही झाडं ठेवू शकता, अशी शोभेची झाडं आहेत। आणि कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या मार्फत ही जी झाडं आहेत या ठिकाणी आपण बघू शकता, हे याला फुलं सुद्धा लागलेले आपल्याला बघायला मिळतात। थोडं जवळ येऊन जर बघितलं तर किती छान फुलं याला लागलेली आहेत। तर ही झाडं कृषी विद्यापीठाकडून ग्राहकांना किंवा शहरवासियांना खूप कमी दरामध्ये खूप छान झाडं आणि खात्रीची झाडं विक्रीसाठी उपलब्ध आहेत। या ठिकाणी जर बघितलं तर अगदी ही शोभेची झाडं या ठिकाणी हे दाखवा आणि पलीकडे वेगवेगळ्या व्हरायटीचे या ठिकाणी झाडं आपल्याला बघायला मिळतात। मनी प्लांट असेल किंवा शोभेची वेगवेगळी झाडं असतील। हे नेमकं याची रेट काय आहेत, कुठली झाडं या ठिकाणी उपलब्ध आहेत हे आपण जाणून घेतोय आणि विभागीय कृषी संशोधन केंद्राचे डॉक्टर दत्तात्रय लाड सर आपल्यासोबत आहे। सर, तुमचे लोकमत ॲग्रोमध्ये स्वागत आहे। खरं तर ही खूप चांगली गोष्ट आहे की तुम्ही शहरवासियांना, जसं की आपण कृषीमध्ये काम करतो त्याच पद्धतीनं शहरातल्या लोकांना दारामध्ये खिडक्यामध्ये लावायला शोभेची झाडं हवी असतात ते तुम्ही उपलब्ध करून देताय। नेमकं कुठली झाडं आपल्याकडे उपलब्ध आहेत? आमचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेशखिंडची जी पुण्यामधली नर्सरी आहे, तर त्या नर्सरीमध्ये आम्ही शोभिवंत झाडाची सुद्धा मोठ्या प्रमाणावरती झाडांची रोपांची निर्मिती करत असतो। तर त्याच्यामध्ये या शोभिवंत झाडामध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये इनडोअर, आउटडोअर आणि हँगिंग बास्केट याचा समावेश आपण जास्त करतो। आणि त्याच्यामध्ये जर आपण विशेषतः शोभिवंत झाडामध्ये फुलांची जी झाडं आहेत त्याचं बघितलं तर पुण्यामध्ये त्यांना फुलांच्या झाडांना जास्त डिमांड आहे। त्याच्यामध्ये विशेषतः गुलाब आहे, मोगरा आहे, जास्वंत आहे, हिबिस्कस आहे किंवा तगर आहे, ह्या झाडांना जास्त त्याला मागणी आहे। त्याचबरोबर जे काही इनडोअर प्लांट आहेत त्याच्यामध्ये डफनबेकी असेल, ॲग्लोनिमा असेल, झेनिया असेल, तर ह्या अशा जे इनडोअर जे झाडं आहेत त्यांनासुद्धा बऱ्याच प्रमाणे डिमांड आहे। त्याचप्रमाणे आता एक नवीन आस्पेक्ट जो आहे एक शहरवासियामध्ये, सिटीमध्ये विशेषतः एक हँगिंग बास्केट, तर आपण आता हे जर बघितलं तर हे एक हँगिंग बास्केट सुद्धा हे लोक खूप मोठ्या प्रमाणावरती आकर्षित करणार आहे। तुम्ही बाल्कनीमध्ये लटकवू शकता। त्याच्यामध्ये काही फुलाचे सुद्धा आमच्याकडे काही स्पेसिस आहेत, काही ऑर्नामेंटल किंवा काही वेगळ्या पण आहेत आणि याचा दर सुद्धा अगदी कमी आहे आमच्याकडे। फक्त आम्ही 200 रुपयाला ही हँगिंग बास्केट आम्ही शेतकऱ्यांना, लोकांना आम्ही म्हणजे आता हे जर मला घ्यायचं असेल तर फक्त 200 रुपयालाच आम्ही याची विक्री करतो। आणि त्याचप्रमाणे जर बाकीचे इतर जर बघितलं तर समजा साधारणतः छोटी पिशवीमधलं जर रोप असेल तर ते 30 रुपयाला विक्री केली जाते। नंतर एक याच्यात नानमध्ये किंवा छोट्या कुंडीतलं असेल तर ते 50 रुपये आणि एक मोठ्या कुंडीतलं असेल तर 150 रुपये। तर अशाप्रमाणे आम्ही ऑर्नामेंटल प्लांटची ही विक्री या ठिकाणी करत असतो। तर यावर्षी आम्ही विशेषतः आमच्या रोपवाटिकेमध्ये मोठ्या प्रमाणावरती या शोभिवंत झाडाची निर्मिती करत आहोत आणि आमचं टार्गेट जवळपास 1 लाख झाडांचं आहे। तर ते आम्ही सर्व मिळून हे टार्गेट पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि आपल्या लोकमत ॲग्रोन्यूजच्या माध्यमातून मी जे पुण्यातील नागरिकांना आव्हान करेल या ठिकाणी की त्यांनी निश्चितपणे आमच्या या रोपवाटिकेमधनं ऑर्नामेंट शोभिवंत झाडाची जास्तीत जास्त खरेदी करावी। ओके, आणि या ठिकाणी साधारणतः किती दिवसापर्यंत साधारणतः ही विक्री सुरू असते? वर्षभर असते की? ऑर्नामेंटलचं जर आपण बघितलं तर विशेषतः आमची सुरुवात ही खरं म्हणजे जूनपासून होते, परंतु जवळपास वर्षभर ही यांना झाडांना मागणी असते। म्हणजे जे काही लोक येतात नर्सरीमध्ये तर त्यांना वर्षभर त्याचं डिमांड असते आणि विक्री आमची वर्षभर चालू असते। बरं, पण बाहेर तर ही झाडं तुम्ही म्हणला 200 रुपयाला, ही खूप महाग झाड आहे, तुम्ही खूप स्वस्त उपलब्ध करून दिली। आता आमचे हे जे काही मदर प्लांट आहेत आमचे, तर ते आमचे हे स्वतःचे असल्यामुळे आम्ही हे मोठ्या प्रमाणावरती याची निर्मिती आम्ही करू शकतो आणि त्याच्यामुळे आम्हाला त्याला जो खर्च आहे रोप निर्मितीसाठी याचा तो आम्हाला कमी खर्च येतो आणि त्याच्यामुळे आम्ही अगदी वाजवी दरामध्ये हे लोकांना विकण्याचा प्रयत्न करत असतो। आणि तर रेंज काय आहे? म्हणजे अगदी 30 रुपयाला तुम्ही छोट्या पिशवीतलं झाड सांगितलं, हे 200ला सांगितलं, याच रेंजमध्ये सगळे झाड उपलब्ध? जवळपास आपण जर छोटी पिशवीमधलं जर बघितलं शोभिवंत तर आम्ही 30 रुपयापर्यंत त्याची विक्री असते। आणि ते जर समजा कुंडीमध्ये असेल तर जर समजा मीडियम साईजची कुंडी असेल तर त्याचा दर हा 150 रुपये
आणि जर मोठी कुंडी असेल तर त्याचा दर हा 300 रुपये आहे आणि हा हँगिंग बास्केटचा हा दर मात्र आमचा हे 200 रुपयेप्रमाणेच आम्ही याची विक्री करतो. क्या बात आहे. शहरवासींसाठी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, कारण की ही अशी कुंडी जर एवढ्या छान रोपांची जर मिळत असेल तुम्हाला अगदी 200 रुपयामध्ये, ही पिशव्यातली जी छोटी रोपं आहेत ती जर तुम्हाला 30 रुपयापासून जर सुरुवात त्याची असेल तर खूप महत्त्वाची आणि खूप स्वस्त ही झाडं तुम्हाला मिळतात. बाहेरच्या नर्सऱ्यामध्ये जर बघितलं तर ते अगदी 300-400 रुपयांना रोपं मिळतात. खूप महागडी रोपं असतात, परंतु या ठिकाणी जे राहुरी विद्यापीठाचं जे संशोधन केंद्र आहे आणि त्याची रोपवाटिका या ठिकाणी तुम्हाला स्वस्त शोभिवंत झाडं मिळणार आहेत. दत्ता लवंडे, लोकमत ॲग्रो, पुणे.